जाऊया निसर्गरम्य परिसर कर्जतहून जामरूख मार्गे सोलनपाडा धरणाच्या रस्त्याने चाललेलो आहोत. निसर्गरम्य परिसर, पाण्याचे धबधबे, का पक्ष्यांचा किलबिलाट आणि रस्त्याचा ओलावा थंडगार वा घेत घेत आपण डायरेक्ट सोलनपाडा धरणाकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, किती सुंदर परिसर आणि थंड वातावरण, यातच मन कसे रमून जात आहे. माकडे पण इथे पाहायला मिळतात. ते उंच कड्यावर एक 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 आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं नवीन नवीन आपल्याला दृश्य बघा. काय छान गार अशी वातावरण. आणि आता आपण पोचलेलो आहे सोलनपाडा धरणावर. पहा कसा चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट. आणि ते आतमध्ये काहीतरी मच्छी पकडण्यासाठी मला या ठिकाणी दिसतात. एकदम धूर धूर झालेले आहेत मोठमोठाले पर्वत रांगा आणि शांत असा पसरलेला तो धरणाचा किनारा आणि डोंगर दिसत आहेत. संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहे मित्रांनो. आणि पाहत आहे आदिवासी लोक ते मच्छी पकडण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा कसे धबधब्याचे पाणी पडत आहे. पड्यावर पण कोणीतरी दिसत आहेत. निसर्गाचा आनंद घेताना छान असे झुळझुळ झुळझुळ पाण्याचा आवाज येत आहे. चिमण्यांचा किलबिलाट, माकडे पण ओरडताना दिसतात. सगळं दूर दूर झालेलं आहे. एकदम छान असा डोंगरातून येणारा धबधबा पण इथं पाहायला मिळत आहे. संध्याकाळ झाल्यामुळे जास्त काही एवढं स्पष्टीकरण दिसत नाही. इथं सुद्धा कोणतरी पाण्यात आहे. आत्ताच पर्यटक निघून गेलेले दिसतात अंधार पडल्यामुळे. किती निसर्गरम्य परिसर आणि स्वच्छ वातावरण, शांत पाणी. मित्रांनो, कधीतरी तुम्हाला वाटेल या सोलनपाडा धरणाचा आनंद घ्यायला अवश्य. खूप सुंदर असा परिसर आहे. पाहण्यासाठी एकदम मनोरंजन, एकदम मस्त असा परिसर पाहण्यासाठी म्हणजे सगळं धुरधुरच दिसत आहे. अगदी स्वच्छता आणि निसर्गाचा आनंदासाठी हे ठिकाण खूप सुंदर असं मला वाटतं. मी पण या ठिकाणी अवश्य भेट द्या. सोलनपाडा धरण कर्जतहून कमीत कमी 50 किलोमीटर अंदाजे असू शकते. संपूर्ण निसर्गरम्य आणि डोंगरातून कसे धबधबे वाहत आहेत. पाहू शकता किती घोर पाणी दिसते आणि एकदम स्वच्छ डोंगर, झाडे, पक्षी, वन्य प्राणी, मस्त असा परिसर दिसत आहे. पाहू शकता आपण पर्यटकासाठी एकदम असं मस्त आहे सोलनपाडा धरण. आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मित्रांनो इथे अवश्य भेट द्या. थँक्यू.